या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच कार्यक्रमात बोलतात। संसदेतले आमचे सहकारी प्रफुल्ल पटेल, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीयुत नारायण राणे, श्रीयुत दानवे, नगरीचे प्रथम नागरिक माननीय महापौर आणि ज्यांच्या पुढाकारानं हा सगळा सोहळा या ठिकाणी होतोय ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सौ फडणवीस, उपस्थित नागरिक बंधू भगिनींनो, आज एका कर्तृत्वान सहकार्याच्या स्वागताच्यासाठी आपण सगळेजण आलो। 60 वर्षाची पूर्तता झाली आणि आयुष्याच्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नितीनजींनी आज पदार्पण केलं। विद्यार्थी जसेपासून सार्वजनिक जीवनाची ओढ त्यांना संघटक म्हणून फार थोड्या काळामध्ये त्यांनी अतिशय उत्तम लौकिक मिळवला। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एक जाणकार आणि जागरूक सदस्य म्हणून ज्यांनी आपली प्रतिभा उजवली। राज्य सरकारमध्ये काम करण्याच्या संधी मिळाल्याच्या नंतर प्रशासनाच्या संबंधीचा मर्यादित अनुभव असताना सुद्धा प्रभावीपणानं प्रशासन कसं करावं आणि विकासाच्या कामाला प्रोत्साहित कसं करावं आणि हे करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन कसं करावं याचा आदर्श त्यांनी ठेवला। म्हणजे मुंबई शहरातला दळणवळणाचा प्रश्न असेल, पुणे मुंबई हा देशातला महाराष्ट्राचा पहिला एक्सप्रेस वे असेल किंवा अशा प्रकारचे अनेक प्रकल्प अत्यंत मर्यादित काळामध्ये दर्जेदार पद्धतीनं आणि योग्य रकमेमध्ये पूर्ण करून दाखवण्याच्या संबंधीचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं आणि त्याचाच परिणाम देशाच्या पातळीवर या संबंधीचं धोरण ठरवण्याचा विचार ज्यावेळेला त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांच्या समोर आला त्यावेळी त्यांनी नितीनजींची निवड त्या ठिकाणी केली। आज संबंध देशामध्ये दळणवळणाच्या संदर्भातली सगळी महत्वाची जबाबदारी आज त्यांच्या शिरावर आहे। कुठल्याही देशाचा विकास हवा असेल तर विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या संबंधीची भूमिका जशी मांडली जाते तसं प्रभावी दळणवळणाचं साधन हे सुद्धा विकासाचं एक महत्वाचं गमक असतं आणि ते अत्यंत महत्वाचं काम आज नितीन गडकरी यांच्याकडे आहे आणि त्या कामामध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व संबंध देशाच्या पातळीवर दाखवलं। जे एक सांगितलं जातं की या देशामध्ये ज्यांच्या कामाच्या संबंधित संसदेमध्ये सगळ्यांना आस्था आहे अशांच्यामध्ये प्रामुख्यानं नितीनजी आणि सुषमाजी यांची चर्चा ही नेहमी आमच्या संसदेमध्ये केली जाते आणि मला त्याचा अभिमान वाटतो की या राज्याचा एक मराठी बांधव राष्ट्र पातळीवर प्रशासनाची विकासाची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिरावर आणल्याच्या नंतर आपल्या कर्तृत्वानं संपूर्ण संसदेचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी यशस्वी होतो याचा इतका दुसरा कुठला बहुमान नाही आणि त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। जे राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना शेवटी या देशाचा कणा शेतकरी आहे। या देशाचा अन्नाचा प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा तो घटक आहे आणि त्याच्या हिताची जपणूक करण्याच्या बद्दलचा विचार सुद्धा गडकरींच्या मनामध्ये कायम असतो।
आणि तो असताना तिथं आधुनिक तंत्रज्ञान कसं आणता येईल, उत्पादकता कशी वाढवता येईल, त्याच्या मालाची प्रक्रिया कशी केली जाईल आणि त्याला उत्तम प्रकारची बाजारपेठ कशी मिळेल याची सुद्धा ते खबरदारी घेत असतात. मला आठवतंय की त्यांनी कृषी उद्योगाच्या संबंधीचं प्रदर्शन या नागपूर शहरामध्ये आयोजित केल्याच्या नंतर ते पाहण्याची संधी मला स्वतःला मिळाली आणि मला त्याचा मनापासूनचा आनंद झाला की या व्यक्तिमत्वाचा दृष्टिकोन हा देशातल्या बहुसंख्य लोकांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचा आहे आणि तिचं आधुनिक तंत्र हे पोहोचवण्याच्या संबंधीची खबरदारी त्या ठिकाणी घेतात. सहकारी कारखानदारी ही विदर्भामध्ये फारशी यशस्वी झाली नाही, पण त्याचं शौर्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून बंद पडलेले कारखाने हातामध्ये घेऊन ते सुरू कसे होतील आणि यशस्वी कसे होतील या संबंधीची खबरदारी त्यांनी घेतली आणि उत्पादक कास्तकाराला त्याच्या घामाची चांगली किंमत मिळेल या दृष्टिकोनातून त्यांनी काळजी या ठिकाणी घेतली. याचा माझ्यासारख्याला मनापासूनचा आनंद आहे. आज या ठिकाणी एका गोष्टीची मला कधी कधी गंमत वाटते. गडकरी असोत, राज्याचे मुख्यमंत्री असोत, मला याचा 50 वर्ष झाली संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये आणि अनेक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी माझा सुसंवाद आहे. पण माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून पुढे आलेलं जे व्यक्तिमत्व असायचं ते आपल्या विचाराच्या सहकार्याच्या बाहेर फासून बोलायचे नाहीत, बघायचे नाही. त्यांचा दृष्टिकोन आपल्या सगळ्या सहकार्यांच्या पुरता मर्यादित असायचा. त्यांची कामावरची निष्ठा खूप असेल, पडेल तो त्याग करण्याची भूमिका असेल, हातामध्ये दिलेलं काम नीट करण्याच्या बद्दलची खबरदारी घेण्याची भूमिका असेल. पण हे सगळं करत असताना त्यांची सहकार्यांची मित्रांची चौकट ही अशी एक मर्यादित अशा प्रकारची असायची. ही चौकटीला छेद देण्याच्या संबंधीचं काम अलीकडच्या काळामध्ये कुणी केलं असेल आणि त्याच्यात कुणी यशस्वी झालं असेल तर त्याच्यामध्ये नितीन गडकरींचं नाव हे प्रकर्षाने घ्यावं लागेल. विचाराची भूमिका आम्हा लोकांची कदाचित वेगळी असेल. निवडणुकीच्या वेळेला एकमेकाच्या विरुद्ध आम्ही भूमिका घेतलेली असेल, पण जिथं राज्याचा विकास आहे, देशाचा विकास आहे, सामान्य माणसाच्या भवितव्याच्या संबंधीची भूमिका आहे, त्या ठिकाणी वैचारिक मतभिन्नता असली तरी सुसंवाद ठेवला पाहिजे आणि सुसंवादाच्या माध्यमातून लोकशाही ही मजबूत होऊ शकते आणि प्रत्यक्षपणानं विकासाच्या कामाला गती मिळू शकते. हे सूत्र नितीन गडकरींनी जाणीवपूर्वक जपलं आणि त्यामुळंच आज संसदेमध्ये कुठल्याही राजकीय विचाराचा कुणी घटक असेल तर विकासाचा संदर्भ घेऊन गडकरींशी सुसंवाद करण्याची त्यांना संधी मिळाली तर तो संतुष्ट होऊन जातो. ही मोलाची कामगिरी आणि हा एक वेगळ्या प्रकारचा बदल हा त्यांनी करून दाखवला, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आणि म्हणून हे काम त्यांनी अखंडपणाने करत राहावं ही तुमची माझी सगळ्यांची इच्छा आहे. आणि ते काम करण्याच्यासाठी त्याला उत्तम आरोग्य मिळो, लोकांची साथ मिळो, अशाच प्रकारची प्रार्थना आपण या ठिकाणी करूया. ते आणि त्यांच्या सुविध पत्नी आणि त्यांचा संसार हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भल्याच्यासाठी सुखमय हो अशाच प्रकारची प्रार्थना या ठिकाणी मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.